उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर। श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार, मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार फडणवीसांची प्रतिक्रिया। शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे। श्रीकांत शिंदेंना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून नव्हे तर लोकप्रतिनिधी म्हणून उमेदवारी मिळाली। श्रीकांत शिंदे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून नव्हे तर एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या स्पीडने काम करायची पद्धत त्याची आहे किंवा लोकांमध्ये मिसळणे, भेटणे, त्यामुळे आज त्याला पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राला सर्वात जास्त मतांनी ही सीट निवडून येईल। एनडीएचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदेंसाठी 2 महिन्यांपूर्वीपासूनच कामाला लागलो। श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीचा आम्हाला आनंदच। श्रीकांत शिंदे यंदा हॅट्रिक करणार। रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। शिंदे हे एनडीएचे उमेदवार आहेत। हे गेल्या काही महिन्यांपासून मी असेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे, आम्ही दोघांनी एकत्र भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सगळ्या बैठका घेऊन आम्ही लोकांनी ऑलरेडी 2 महिन्या अगोदरच एनडीएचा उमेदवार म्हणून त्याच्या कामाला सुरुवात केली आहे। ठाणे, नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गाबाबत शिंदे गट आग्रही। मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। ठाणे, नाशिक, सिंधुदुर्गची जागा सोडू नका। बैठकीत शिवसेना नेत्यांची शिंदेंकडे मागणी। जयंत पाटील नाराज, पक्षात त्यांना कोणी विचारत नाही। लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील कुठेच दिसत नाही। फडणवीसांचा जयंत पाटलांवर निशाणा। जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत। मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही। त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत। बघा, कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील? बारामतीत मोदी विरुद्ध राहुल गांधी लढत, हे फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद। फडणवीसांकडून नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न, जयंत पाटील यांची टीका। मोदी आणि राहुल गांधी यांची कंपॅरिझन त्यांच्या समोर आली असेल आणि त्यामुळे नॅरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा। छगन भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या भाऊसाहेब चौधरींचा विरोध। भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाही, भाऊसाहेब चौधरींचं विधान। अजित पवार गटाकडून भुजबळ साहेब कदाचित मागत असतील। हेमंत गोडसे साहेबांनी त्यांचा मागच्या 2 टर्मला पराभव केलाय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा जो कार्यकर्ता आहे तो त्यांचा प्रचाराला पुढे येईल असं मला वाटत नाही। एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित। दिल्लीत खडसेंनी 4 दिवसांआधीच अमित शहा, नड्डांची भेट घेतली। लवकरच खडसे भाजपात घरवापसी करणार। जागा वाटपावर महायुतीत चर्चा सुरू, मार्ग नक्की निखिल। बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंचं नेत्यांना आश्वासन।